नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तर झालं. माझी चावी राहिली होती घरात, त्यामुळे दक्ष चावी घेऊन आला होता आपल्याला द्यायला. दक्षकडून चावी घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचलो आणि तिथं भाऊन नवीन स्कूटी घेतली, त्याबद्दल त्याला अभिनंदन केलं, त्याचा पेढा खाल्ला आणि त्यानंतर तुम्हाला म्हणतो असं मस्तपैकी आंबा खाल्ला रस्त्यावर उभारून, कारण आपला शूटिंग करायचं होतं. हे सगळं शूटिंग झाल्यानंतर मस्तपैकी लस्सी पण घेतली अविनाश भाऊकडे सावरकर चौकात. तुम्हाला पण सांगतो एक नंबर क्वालिटी लस्सी, सावरकर करांचा पुतळा आहे त्याच्या शेजारीच. आणि त्यासोबतच मनू मॅडमचा आज बड्डे होता, म्हटलं त्यांना पण कॅफेवरती इन्व्हाइट केलं होतं. मस्तपैकी त्यांचा बड्डे सेलिब्रेशन आपल्या कॅफेवरती झालं. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅम. त्यानंतर एस मोबाईलमध्ये मित्रा एखाद्यावर हात टाकून असं शूट संपून घेतल्यानंतर कॅफेवर बसलो तर हे दोघांनी आपलं प्लास्टिकच्या बाटल्या जेवढ्या काही शिल्लक राहिल्या होत्या आता त्या सगळ्या विकायला चालली होती. भावांनी लय पैसे कमवला. त्यासोबत उद्या आता जयंतीची मिरवणूक आपल्या भीम जयंतीची, त्यामुळे भरपूर जय्यत तयारी आपल्या मंडळांची तर चालूच होती आणि त्याच तयारी बघण्यासाठी आपण पोहोचलो होतो. आता उद्या तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बघायला मिळेलच. त्यासोबत विक्रमदादांची देखील जय्यत तयारी आणि श्रीमंत साऊंड असणार आहे शिवतीर्थावरती, त्यामुळे बघायला या नक्की. सोमा काय दिसत नाही व्हिडिओमध्ये, जाऊ द्या काय विषय नाही. त्यानंतर आपल्या आकाश मालकांनी 350 रुपयाचा शूज आणला या ठिकाणी कॅम्पातनं बघू शकताय. त्यासोबतच इथं का नाही तुम्हाला सांगतो, आम्ही टर्फला खेळायला गेल्यावर आम्हाला खेळण्यापेक्षा भांडण्यात जेवढा आनंद आहे तेवढा कशातच नाही. काय नसताना कुठं 2 बॉल झाले 4 बॉल झाला आणि एवढी भांडणं करतो ना. तुम्ही पण टर्फवर जात असतात तर तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही खेळण्यापेक्षा जर भांडणावर जास्त वेळ घालवत असेल तर हां तुम्ही एन्जॉय करतात. त्यानंतर शेवटचा व्हिडिओ जो सुशांत शेट्टीचा सेल्फीमध्ये घेतला आणि त्यानंतर मी पोहोचलो होतो राईस खायला आपल्या सूरज दादांकडे. संध्याकाळी तुम्हाला तर त्यांचा गाडा असतो. थांबा, मी माहिती देण्यापेक्षा आता नवीन टाईम आहे त्यांच्याकडनं जाय. आपला मंगळवारपासून इंदिरा गांधी भाजी मार्केटपाशी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत स्टॉल राहणार. 9 ते 12 आपल्या नेहमीच्या जागी राहणार. ज्यांना लवकर लागतं त्यांनी तिथे या. ओके, डन. गुड नाईट.